नमस्कार. फंक्शन या टॉपिकमध्ये आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, ग्राफ ऑफ फंक्शन. आतापर्यंत आपण एक्झाम्पल्स बघितले, टाइप्स बघितले, डेफिनेशन्स बघितलेली आहेत. आता एक शेवटचा पॉईंट आहे ग्राफ ऑफ फंक्शन. ग्राफ म्हणजे काय की त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफ आपण काढलेले आहेत, स्कूल लेवलला आपण ग्राफ काढले, ते फंक्शनचे ग्राफ होते. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा आपण एक कन्सेप्ट घेतला होता की लिनियर फंक्शन असं म्हटलं होतं त्याला, आणि त्या लिनियर फंक्शनचे आपण ग्राफ काढले होते. लिनियर फंक्शन का? आता फंक्शन इन्फायनाईट्स आहेत, अक्षरशः खूप फंक्शन्स आहेत, खूप त्याचे टाईप्स आहेत. आता त्यातलं लिनियर फंक्शन म्हणजे काय की ज्यांचा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो अशा फंक्शन्सना लिनियर फंक्शन्स म्हणतात. ती अल्जेब्राइक या पॉलिनॉमियल फंक्शन्स असतात आणि ती कशा पद्धतीने लिहिलेली असतात जनरली की ax + by = c. अशा पद्धतीने फंक्शन्स आपण बघितलेली आहेत स्कूल लेवलला आणि त्याचे ग्राफ पण काढले आहेत. ग्राफ काढताना आपल्याला काय करायला लागलं की fx = y हाच कन्सेप्ट आपण घेतला होता. म्हणजे x ची व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यानं y काढायचा आणि मग x आणि y हे पॉईंट्स घ्यायचे, ते प्लॉट करायचे आणि मॅक्झिमम पॉईंट्समधून जाणारी जी काही लाईन असेल ती तिथे ड्रॉ करायची. हे तर फंक्शनचा ग्राफ आपण बघितलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज आहे की फंक्शनचा ग्राफ कसा काढता येतो. सो 2x2 प्लेन म्हणजेच XY प्लेनवर आपण फंक्शनचे ग्राफ काढू शकतो. जसं आपण लिनियर फंक्शनचं काढतो तसंच अशा पद्धतीने आलं समजा एखादं फंक्शन की ax² + bx + c = 0. तर याची डिग्री किती आहे तर 2 आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणतो तर क्वाड्रॅटिक फंक्शन. मग क्यूबिक फंक्शन असं करत करत पॉलिनॉमियल nth डिग्री असलेलं फंक्शन अशा टाईपचे आहे. तर लिनियर फंक्शन म्हणजे हे ज्याची डिग्री 1 आहे ते त्या फंक्शन्सना म्हणतात लिनियर फंक्शन. आणि त्याचा ग्राफ कसा येतो तर स्ट्रेट लाईन येतो, म्हणूनही ते लिनियर फंक्शन. हे आहे क्वाड्रॅटिक फंक्शन. याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येत नाही, याचा ग्राफ काहीतरी कर्व येतो. हे फंक्शन त्याच्यामधले हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स काय आहेत, त्याच्यानंतर हा एक्स प्रेझेंट आहे का, ह्या सगळ्यावर डिपेंडंट असतो की तो ग्राफ कसा येईल. पण साधारण अशा पद्धतीने कर्व अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक फंक्शनचे ग्राफ येतात. सो कुठलेही तुम्ही फंक्शन्स घेतलात आणि त्याच्या XY व्हॅल्यूज काढल्यात आणि XY पॉईंट जर तुम्ही प्लॉट केलेत आणि ते मॅक्झिमम पॉईंटमधून जाणारे जर तुम्ही एखादं रेषा म्हणा म्हणजे लाईन म्हणा किंवा कर्व जर तुम्ही काढलात तर तुमच्या लक्षात येईल की एखादं फंक्शन दिलं असेल तर ते तुम्ही ग्राफमध्ये रिप्रेझेंट करू शकता. तर लिनियर रिप्रेझेंटेशन आपण बघितलेलं आहे, याच्या आधी आपण 10वीपर्यंत याचे ग्राफ्स काढलेले आहेत. आता थोडंसं आपण कॉस फंक्शन, साईन फंक्शन ह्यांचे ग्राफ कसे येतात ते बघूया. कॉसच्या व्हॅल्यूज काय आहेत याचंही टेबल तुम्ही चांगलं पाठ केलं असेल. cos 60 किती, cos 90 आणि मग ते रिपीट होतात व्हॅल्यूज वगैरे, हे सगळं तुम्हाला स्कूलला झालेलं आहे. तर थोड्याशा व्हॅल्यूज घ्यायच्या एक्स आणि वाय, थोडे पॉईंट प्लॉट करायचे की लक्षात येईल की ग्राफ कॉस फंक्शनचा ग्राफ कसा जातोय किंवा साईन फंक्शनचा कसा जातोय. लिनियर फंक्शन्स तर आपल्याला झालीत आणि ही आपण यूज अगदी मला वाटतं 4th 5th स्टँडर्डपासूनच यूज केली असतील लिनियर फंक्शन. ग्राफ त्याचे आपण 9th किंवा 10thला तिथे काढले असणार आहेत. तर लिनियर फंक्शनचे ग्राफ झालेले आहेत किंवा क्वाड्रॅटिक फंक्शन असेल तर कर्व आहे. आता साइन एक्स कॉस एक्सचे ग्राफ कसे असतील किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं तर त्याचा ग्राफ कसा असेल हे थोडं आपण बघणार आहोत. पहिलं घेऊया कॉस एक्स. कॉस फंक्शन दिलेलं असेल म्हणजे fx = cos x असं जर फंक्शन दिलेलं असेल तर त्याच्या साधारण आपण काहीतरी व्हॅल्यूज काढायच्या आणि त्याप्रमाणे तो ग्राफ कसा येतोय बघायचा. आता फंक्शन दिलं असेल तर आपण काय करतो XY प्लेन आधी काढतो. XY प्लेन काढताना आपण अंदाजे व्हॅल्यूज काय येतील त्याप्रमाणे आपल्याला एक्स ॲक्सिसवर काय पॉईंट्स घ्यायचे आणि वाय ॲक्सिसवर काय पॉईंट्स घ्यायचे हे आपल्याला बघायला लागतं. आता आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलेलं आहे की cos x च्या व्हॅल्यूज जर तुम्ही ऑब्झर्व केल्यात तर 0 to 2π या ज्या व्हॅल्यू येतात त्याच रिपीट होत राहतात आणि त्या व्हॅल्यूज कुठल्या इंटरवलमध्ये म्हणजे कुठल्या स्पॅनमध्ये रिपीट होत राहतात तर -1 to 1 कुठलीही cos x ची व्हॅल्यू तुम्ही घ्या कुठल्याही पॉईंटसाठी. cos x जर तुम्ही काढायची झाली तर ती व्हॅल्यू -1 to 1 ह्या एवढ्याच इंटरवलमध्ये येते. म्हणजे ते सायक्लिक आहे ना, कारण ते त्याच रिपीट होत राहतात. कॉसला व्हॅल्यू ह्या रिपीट होत राहतात. म्हणजे cos π काढलं मग cos π/2, cos 3π/2, 4π/2 अशा तुम्ही व्हॅल्यूज काढत गेलात तर -1 आणि 1च्या बाहेर काही त्या व्हॅल्यूज जात नाहीत. आपण साधारण थोड्याशा व्हॅल्यूज बघू आणि अंदाज घेऊ की तो कर्व कसा येणार आहे इथे. तर इथे XY प्लेन काढायचं झालं तर वाय ॲक्सिस काय आपल्याला फार मोठा लागणार नाही, कारण कॉसच्या व्हॅल्यू, साईनच्या व्हॅल्यू या -1 to 1च्या मध्येच आतमध्ये याच्या राहतात.
सो जसं पॉझिटिव्ह बाजू आहे तशीच निगेटिव्ह बाजू पण घेऊ शकता. तर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही करूया. कॉसच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूजसाठी इकडे ह्या क्वाड्रंटमध्ये येणार आणि निगेटिव्ह व्हॅल्यू. हा झाला एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. एक साधारण व्हॅल्यूज आपण घेणार आहोत. आता कॉसच्या कुठल्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत त्या काढता येतील. आता कॉस एक्स साइन एक्सच्या व्हॅल्यूज अगदी डिटेलमध्ये सुद्धा काढता येतात. त्यासाठी लॉगरिथमचं एक छोटंसं पुस्तक असतं, ते पुस्तक लागतं ज्याच्यात लॉगच्या व्हॅल्यूज आपण बघू शकतो. तशाच कॉसच्या सुद्धा सगळ्या व्हॅल्यूज आपण तिथे चेक करू शकतो. पण एक स्टँडर्ड व्हॅल्यूज आपल्याला ज्या π/2 पाय 2π वगैरे ज्या माहिती आहेत तेवढ्या आपण घेऊन जरी आपण काढलं तरी अंदाज येईल की कर्व कसा येणार आहे किंवा ग्राफ कसा येणार आहे. सो कॉस लाय बिटवीन -1 to 1. त्यामुळे एक्स वाय ॲक्सिसवर एक -1 आणि इकडे +1 एवढे वाय ॲक्सिसवर पुरेसे आहे. अजून वाय ॲक्सिस लागणार नाहीये इथे. एक्स ॲक्सिसवर आपण घेताना असं करूया 0 घेतल्यानंतर π/2 म्हणजे 90. आठवतंय ना π/2 म्हणजे = 90 डिग्री वगैरे झालेलं आहे सगळं. सो 0 to π/2 ठेवूया एक व्हॅल्यू. त्याच्यानंतर पाय, त्याच्यानंतर हे π/2 झालं. पाय म्हणजे काय 2π/2 ना. पाय म्हणजे काय 2π/2 पण 2 कॅन्सल होऊन नुसतं पाय लिहू. पुढची घेऊया 3π/2 आणि पुढची येईल 2π. आणि मग अशा इन्फायनाईट व्हॅल्यूज आहेत पुढे. आपल्याला साधारण कर्व कसा येईल बघायचा आहे. मग जशी π/2 आहे तशी तिथे -π/2 -π -3π/2 आणि -2π. जशा पॉझिटिव्ह तिकडे तशाच निगेटिव्ह ह्या पद्धतीने घेऊया. कारण त्या ह्या भाषेत किंवा ह्या ह्याच्यात आपल्याला माहिती आहेत कॉसच्या व्हॅल्यूज काय. 1 2 3 4 घेतलं तरी चालेल. आणि मग नंतर कॉसचं बुक आहे ते म्हटलं तर त्याच्यात सगळे डिटेल व्हॅल्यूज दिलेले आहेत. त्या व्हॅल्यूज इथे वापरून तुम्ही कॉसचा जर हे काढला ग्राफ तरीही चालेल. या स्टँडर्ड आहेत त्यामुळे आपल्याला या माहिती आहेत त्या आपण वापरूया. सो कॉस आता आपण काय करणार, एक एक व्हॅल्यू घालणार. एक्सची एक व्हॅल्यू घालायची आणि कॉस एक्स किती येतं ते बघायचं. त्यामुळे फंक्शन कॉस एक्स आहे. सो एक्स आणि वाय याचा आपण बॉक्स करायचो आठवत असेल तर लिनियर फंक्शनसाठी. तसंच सेम करायचंय कारण आपल्याला एक्स वाय पॉइंटच प्लॉट करायचे आणि ते नंतर जॉईन करायचे. सो कॉस 0 असताना किती, कॉस π/2 असताना किती येईल, त्याच्यानंतर पाय असताना मग 3π/2 आहे ना, 3π/2 आणि मग 2π. हे जसे पॉझिटिव्ह आहेत तसे निगेटिव्हसाठी मी वेगळा बॉक्स केला नाही ह्या व्हॅल्यूसाठी. का, कारण आठवत असेल तुम्हाला की कॉस ऑफ -x = कॉस एक्स. कॉस हे इवन फंक्शन आहे ना, त्यामुळे कॉस ऑफ -x ची व्हॅल्यू काय आणि कॉस x ची व्हॅल्यू काय दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात. त्यामुळे इथे ज्या तुम्ही या पॉझिटिव्हसाठी व्हॅल्यूज काढणार आहात त्याच सेम वायच्या व्हॅल्यूज निगेटिव्हसाठी येणार आहेत. त्यामुळे वेगळ्या काढायची गरज नाही, त्याच आपण यूज करू शकतो. सो कॉस 0 1 हे तुम्हाला आठवत असेल कॉस 0 1. त्याच्यानंतर कॉस π/2 म्हणजे कॉस 90 किती होतं 0 होतं. कॉस पाय -1 त्याच्यानंतर कॉस 3π/2 पुन्हा 0 होतं आणि कॉस 2π +1. अशा व्हॅल्यूज आहेत. तुम्ही तुमच्या पुढे बुकमध्ये असतील जिथे या व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूज मिळतात तिथे चेक करू शकता किंवा हल्ली तर आणखीन सोपं झालंय गुगलला जाऊन तुम्ही चेक करू शकता की कॉसच्या व्हॅल्यूज काय, π/2 ला कॉस किती आहे, 2π ला किती आहे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज लिहून झाल्या. या एक्सच्या व्हॅल्यू ह्या वायच्या व्हॅल्यू fx = y असं म्हणतो ना आपण. जसं लिनियरसाठी आपण केली होती तीच सेम प्रोसेस इथे करायची. ग्राफ काढण्याची प्रोसेस काही वेगळी नाही, ती आहे तीच. ग्राफ कुठला येईल हे त्या फंक्शनवर डिपेंड आहे. म्हणजे तो स्ट्रेट लाईन येईल का, कर्व येईल का, अजून काय येईल. तर हे सगळं कशावर आहे की ते फंक्शन कोणतं आहे त्याच्याप्रमाणे त्याचे ग्राफ्स असतात. ग्राफ काढण्याची प्रोसेस मात्र आहे तीच आहे. आता आपण हे सगळे पॉईंट्स घेऊ आणि जोडू आणि ह्याच मायनससाठी पण येणार आहेत ते पण घेऊ नंतर आपण जोडू. तर कॉस 0 1 म्हणजे 0 आणि 1 x0 y1 x0 y1 असेल तेव्हा तो पॉईंट कुठे येतो तर याच्यावर येतो y ऍक्सिस. त्यामुळे हा पहिला पॉईंट झाला हा. त्याच्यानंतर π/2 0 π/2 0 त्याचा 0 y0 असेल दॅट पॉईंट लाय ऑन x ऍक्सिस. सो π/2 0 इज हियर. त्याच्यानंतर पाय अँड -1 म्हणजे हियर. सो -1 इथनं आला पाय त्यामुळे दिस पॉईंट. देन 3π/2 0 सो दिस पॉईंट. 2π and 1 त्यामुळे 2π आणि इथला 1 असेल हा पॉईंट.
आता आपण ह्याच व्हॅल्यूज सेम इकडे पण असणार आहेत. म्हणजे काय, 0 ला 1 आले, हा पॉईंट आला. -π/2 ला 0 असतं, cos 0 असतं, कारण cos ऑफ -x = cos x. त्यामुळे cos π/2 ची व्हॅल्यू जी असेल तीच cos -π/2 ची पण तीच सेम असते. त्यामुळे त्याच येणार. cos π/2 ला 0 आहे, तर इथे पण cos -π/2 ला पण 0 येणार. cos π ला -1 आहे, तर -π ला पण -1. याला 0 येणार आणि ह्याला +1 येणार. आता आपण हा कर्व जोडूया, कारण ही काही स्ट्रेट लाईन येणार नाही. पॉईंट प्लॉट केल्यानंतर लक्षात येतं ही काही स्ट्रेट लाईन येत नाही. त्यामुळे कॉस साईन ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूज प्लॉट केल्या की आपल्या लक्षात येईल की कॉस आणि साईन हे कर्व्ह असतात, स्ट्रेट लाईन नसतात. त्यांचे ग्राफ कर्वमध्ये असतात. आता कर्व जोडूया आपण तो इथून असा आलाय, त्याच्यानंतर इथे -1 ला गेला, ते 0 ला गेला इथे, आणि असं करत इन्फायनाईट आहे ना, इन्फायनाईट व्हॅल्यूज आपण काढू शकतो. तर थांबणार नाही तिथे, स्टॉप नाही होणार, तो असा चालत राहणार इन्फिनिटीकडे. त्याच्यानंतर इकडनं असा जोडायचा आला तर हा इथून येणार, इथे 0 ला येणार, -1 0 1 अँड सो ऑन. अशा पद्धतीने तो जाणार. तर अशी वेव्ह असते. तर साईन आणि कॉसच्या ह्या अशा वेव्ह येतात, त्याचं रिप्रेझेंटेशन अशा वेव्हमध्ये येते. याला म्हणतात कॉस वेव्ह. कॉस वेव्ह इथे 1 ला इथे होते आणि अशा पद्धतीने या व्हॅल्यूज घातल्यात तुम्ही, सबस्टिट्यूट केल्यात आणि ग्राफ काढल्यात की तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज कॉल्ड कॉस वेव्ह. जसं आपण कॉसचं रिप्रेझेंटेशन केलं तसंच सेम साईनचं करणार आहोत आणि टॅनचं करणार आहोत. नेक्स्ट फंक्शन घेणार आहोत f(x) = sin x. sin x ची पण वेव्हच येणार आहे आणि ती कशा पद्धतीने येते आपण चेक करूया. आपण पॉझिटिव्ह नंबर्स घेऊया आणि निगेटिव्ह नंबर्स मध्ये काय आहे ते बघूया. कारण sin x = sin of -x असं होत नाही, त्याला मायनस मागे येतं, त्यामुळे ती वापरूया मेथड. आणि जशा पॉझिटिव्हच्या व्हॅल्यू काढल्या त्याच्यावरून आपण निगेटिव्हच्या काढू. एक पॉझिटिव्हच्या जरी माहिती असतील साईन आणि कॉसच्या, तरी निगेटिव्हच्या तुम्हाला त्या काढता येतात. सो साईन सुद्धा कसा असणार आहे, y मध्ये -1 to 1 मध्येच जातो, किंवा त्याच्या साईनच्या जर तुम्ही व्हॅल्यूज ऑब्झर्व केल्यात, भरपूर व्हॅल्यूज काढा, अगदी साईन 30 50 60 90, ज्या तुम्हाला ज्या ज्या अँगलच्या व्हॅल्यूज काढायच्या वाटते, 10 पासून अगदी आहे, या कुठे मिळतील, एक तर त्या बुकमध्ये मिळतात. म्हटलं तसं ते एक बुक आहे ज्याच्यात साईनच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, कॉस्टच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. नाहीतर तुम्ही गुगल करू शकता आणि त्या व्हॅल्यूज काढू शकता. सगळ्या व्हॅल्यूज काढा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साईनच्या व्हॅल्यू -1 to 1 मध्येच येतात, त्याच्या बाहेर जात नाही, कारण ते सुद्धा सायक्लिक फंक्शन आहे. तो आणखीन पुढचा प्रकार आहे, ते जेव्हा येईल एखाद्या टॉपिकमध्ये सायक्लिक फंक्शन म्हणजे काय वगैरे ते कळेलच. पण रिपीट होतात ते सायकलसारखं, त्याच व्हॅल्यूज पुन्हा येत राहतात. हे साईन आणि कॉससाठी होतं, त्यामध्ये ना सायक्लिक म्हणतात. सो -1 असणार आहे 0 आणि +1 याच्यामध्येच त्या लाय होणार आहेत. आता आपण बघूया काय काय येतात. एक्स वायचं बॉक्स करूया आपण. त्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला त्याच आपण घेणार आहोत. त्याच्यावरून अंदाज येईल की कर्व कसा असणार आहे, त्याच्यावरून अंदाज येईल कर्वचा तुम्हाला. तर साइन 0, साईनची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 घातली की साइन 0 किती येतं 0. त्याच्यानंतर π/2 घेऊया 90, साइन 90 ती आपल्याला माहिती आहे, तर पाठ असेल व्हॅल्यू. साइन 90 इज 1, त्यामुळे ती घेऊया. त्याच्यानंतर पाय, मग साइन पाय किती येतं पुन्हा 0 येतं आणि 3π/2 घेऊया. साइन 3π/2 -1 येणार आहे. मग पुन्हा 2π घेऊया. 2π येणार आहे 0. जशा पॉझिटिव्ह साठी घेतल्या तशा निगेटिव्ह साठी घेऊ. आणि निगेटिव्ह साठी काय येणार आहे ते सांगते तुम्हाला. आता इथे आपण हे प्लॉट करूया. इथे π/2 पाय एक्स ऍक्सिस वर कशा टाईपचे पॉइंट्स आहेत त्याप्रमाणे आपण प्लॉट करतो आणि किती आपल्याला तिथे राहायला पाहिजे तसं बघून आपण प्लॉट करतो. पाय, त्याच्यानंतर 3π/2 आणि 2π असे इन्फायनाईट आहेत. पुढे आपल्याला आता एवढे लागणार आहेत. कर्वचा अंदाज येण्यासाठी लागणार -π/2 -π -3π/2 -2π अँड सो ऑन, सगळे इन्फायनाईट असणार आहेत पुढे. आता हे जे नंबर्स मिळाले ते आधी प्लॉट करून घेऊ की साइन 0 किती येतं 0, त्यामुळे 0 आणि 0 हा पॉईंट इथे येणार आहे. साइन 0 आणि वायचा पण व्हॅल्यू 0. त्याच्यानंतर साइन π/2 किती येतं 1, त्यामुळे π/2 आणि 1 हा पॉईंट इथे प्लॉट होणार साइन π/2. त्याच्यानंतर पायला व्हॅल्यू किती येते 0 येते, त्यामुळे हा पॉईंट इथे प्लॉट झाला. पाय अँड 0, पाय 0
हा पॉइंट कसा प्लॉट होणार एक्स ॲक्सिसवर, बिकॉज दॅट पॉइंट वाय ॲक्सिस किंवा वाय कोऑर्डिनेट काय 0 आहे. सो वाय कोऑर्डिनेट ज्यांचे 0 ते एक्स ॲक्सिसवर येतात. सो 3π/2 म्हणजे -1 ते काही इथे येणार -1 आणि 3π/2. तुम्हाला आतापर्यंत पॉइंट कसे प्लॉट करायचे चांगलं माहिती असेल. 2π ला पुन्हा काय येतंय 0. आता साइन मध्ये काय होतं, हे जे पॉइंट्स आहेत ते मायनसला बरोबर मायनस होतात. म्हणजे काय की साइन ऑफ -x, साइन ऑफ -x ला काय होतं की मायनस साइन येतं आणि साइन x. सो साइन x आणि साइन ऑफ -x दोन्ही सेम नाही राहत. नंबर तो राहतो, फक्त साइन काय होतं निगेटिव्ह साइन होतं. म्हणजे 0 ला तर काही साइन नाही, त्यामुळे 0चं 0च राहिलं. पुढे -π/2 ला इथे जर 1 असेल तर इथे काय होणार आहे -1 होणार आहे. लक्षात घ्या. आपण पाहिजे तर इथे बॉक्स पुन्हा काढू. -π/2 घेऊया आता. मायनस 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 सगळ्या मायनसच्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण आता प्लॉट करूया. सो 0 ला 0च झालं. -π/2 ला काय येणार आहे 1, अपोजिट येणार -1. त्याच्यानंतर -π ची 0 तशीच राहणार आहे. प्लस -3π/2 ला मायनस होतं, त्याचं काय होणार +1 आणि 0. बरोबर अपोजिट व्हॅल्यूज येणार आहेत निगेटिव्ह कडे. सो -π/2 ला काय होते -1, त्यामुळे पॉइंट कुठे प्लॉट होणार -π/2 आणि -1 म्हणजे इथे येणार. -π ला 0 येते, त्यामुळे -π0 एक्स ॲक्सिस. देन -3π/2 ला +1 होते, सो -3π/2 आणि इथे +1 हा पॉइंट प्लॉट झाला. पुढे 2π ला पुन्हा 0. आता आपण तो कर्व जोडूया. इथून जोडायला सुरुवात करूया 0 पासून जातो तो 1 ला, मग येतो 0 ला, -1 ला, 0 ला आणि असं सेम अशाच पद्धतीने सायक्लिक आहे ना, सेम तसाच रिपीट होतो ग्राफ. त्याच्यानंतर इथून येतो -1 ला, 0 ते 1 ला, इथे 0 आणि हा जो पॅच दिसतोय ना, हा कर्वचा पॅच सेम असा इन्फायनाइट टाइम्स रिपीट होणार आहे. इथून 0 to 2π जो पॅच दिसतोय कर्वचा हा अशा पद्धतीने हाच तसाच्या तसा पुढे सगळीकडे इन्फायनाइट वेळेला तो रिपीट होणार आहे, बिकॉज इट इज सायक्लिक फंक्शन. आणि हा रिपीट झाला. आता हा जो कर्व असतो ह्याला म्हणतात साइन कर्व. हे पण बघा वेव्ह सारखं दिसतंय. हा कर्व जो आलाय रिप्रेझेंटेशन साइनचं ते पण वेव्ह सारखं दिसतंय. सो दिस इज कॉल्ड साइन वेव्ह. सो आपण कॉस वेव्ह बघितली आणि साइन वेव्ह बघितली. आता आपण फक्त बघणार आहोत की टॅनचा ग्राफ कसा येतो. नेक्स्ट फंक्शन बघणार आहोत fx = tan x. आता tan x ला वेव्ह नाही येणार आहे, थोडं वेगळं येणार आहे. काय येतं ते बघूया. कारण तुम्हाला आठवत असतील तर टेबलमध्ये आपण ज्या पाठ केलेल्या आहेत त्या टॅनच्या व्हॅल्यू त्यातल्या 2-3 व्हॅल्यूज आपण घेऊया आणि त्याप्रमाणे इथे ग्राफ काय येतो टॅनचा तो बघू. आणि आधी व्हॅल्यूज काढून घेऊ, बॉक्स तयार करू, म्हणजे आपल्याला इथे साधारण काय काय व्हॅल्यूज घेता येतील ते बघू. आता आपल्याला π/4 ची व्हॅल्यू माहिती आहे 45. tan 45 व्हॅल्यू आठवते आपल्याला 1 असते, मग tan -45 -1 होते वगैरे. ज्या माहिती आहेत व्हॅल्यू तेवढ्याच घेऊया प्लॉट करायला. tan 0 माहिती आहे, tan π/4 माहिती आहे, त्याच्यानंतर tan π/2 माहिती आहे, तसंच -π/4 माहिती आहे आणि त्याची मायनस होणार आणि -π/2. तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, त्या आपण फक्त इथे प्लॉट करायला बघूया. तर tan x मध्ये x आणि y काय होणार आहेत त्या xy 0 π/4 and π/2. थोडा वेगळा आहे टॅनचा ग्राफ, साइन कॉस सारखा नाहीये. कारण टॅनच्या जर व्हॅल्यूज तुम्ही ऑब्झर्व केल्या त्या टेबलमध्ये जाऊन तर तुमच्या लक्षात येईल का वेगळा आहे. तर tan 0 किती असते, tan 0 इज 0. त्याच्यानंतर tan 45 π/4 म्हणजे 45 डिग्री आठवते का बघा, tan 45 इज 1. आणि tan π/2 किती होती आठवते का, tan π/2 सांगता येत नाही, इन्फिनिटी होती. म्हणजे इन्फिनिटी हा काही म्हणजे नंबर नाही आहे, पण नॉट डिफाईन नंबर आहे. नॉट डिफाईन आहे म्हणजे इन्फिनिटी. लिहिताना आपण हे असं लिहितो इन्फिनिटी π/2 अशा पद्धतीने. तसंच निगेटिव्ह काय होत्या, निगेटिव्ह साठी सुद्धा सेम असंच आहे, 0 -π/4 आणि -π/2. त्यासाठी काय असणार आहे, त्याच्या व्हॅल्यूज तशाच आहेत, फक्त निगेटिव्ह येतात. सो 0 ला 0 तीच आहे. -π/4 याला 1 असेल +1 तर ह्याला -1 येते, ह्याला इन्फिनिटी असेल. आता -इन्फिनिटी आणि इन्फिनिटी असं काही असे नंबर्सच नाही, त्याला प्लस मायनस असं नाही, पण एक डायरेक्शन आहे ना. रिअल लाईनवर पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे आणि एक निगेटिव्ह डायरेक्शन आहे.
लेफ्ट साईडला निगेटिव्ह आहे आणि राईट साईडला पॉझिटिव्ह डायरेक्शन. तर पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाते ती पॉझिटिव्ह इन्फिनिटी, निगेटिव्ह डायरेक्शन जाते त्याला आपण निगेटिव्ह इन्फिनिटी असं म्हणतो. तो काही नंबर नाही त्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह असण्याचं हे नाही, पण ते निगेटिव्ह साईडला जाते म्हणून आपण एवढं म्हणतो. सो आता पॉईंट प्लॉट करायचे झाले तर काय काय येणार 0 0 ला, त्यामुळे हा π/4 ला 1 आपण घेऊया इथे 1, तर साधारण इथे 1 आणि इथे -1. तर π/4 ला 1 आहे त्यामुळे इकडून असा येणार आपण इथे π/4 आणि हा 1 हा पॉईंट प्लॉट करणार. आता π/2 ला डायरेक्ट काय येत आहे इन्फिनिटी येते, म्हणजे आधेमध्ये काही व्हॅल्यूज नाही, डायरेक्ट इन्फिनिटी व्हॅल्यू येते. आता इन्फिनिटी हा पॉईंट आपण कुठेही प्लॉट करू शकत नाही ग्राफवर, किती मोठा ग्राफ पेपर घ्या किती मोठा तुम्ही घ्या तरी इन्फिनिटी हा प्लॉट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त असं म्हणावं लागेल की जी π/2 ची लाईन आहे त्या π/2 च्या लाईनसाठी आपण थोडीशी असं ड्रॉ करूया. जसं आपण पॉईंट प्लॉट करण्यासाठी पट्टी घेतो आणि पॉईंट प्लॉट करतो ना. सो ही π/2 ची लाईन आहे x = π/2. इथे कुठेही टचच करत नाही, इथनं असा जात 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 इन्फिनिटीकडे जातो तो पॉईंट कुठेतरी π/2. हा π/2 ला टच होतच नाही, म्हणजे तिथे आपल्याला ग्राफ π/2 ला गेलाय असं दाखवून चालणार. तसं -π/4 ला -1 आहे आणि सेम इथे तसंच आहे. -π/2 ला जर आपण अशी लाईन काढली तर बघा कुठे इथे येऊन टच होणार आहे की -π/2 आणि y ची व्हॅल्यू काहीतरी -2 वगैरे असते तर इथे आलं असतं पॉईंट, -3 असते ते पण येतच नाहीये ना, कारण तो इन्फिनिटीकडे जातोय, म्हणजे तो π/2 ला टचच होणार नाही. की π/2 च्या त्या लाईन अशी जर तुम्ही ड्रॉ केली तर तो तिथे येणारच नाही, कारण तो इन्फिनिटीकडे चाललाय. त्यामुळे ह्याचा जर ग्राफ काढायचा झाला तर थोडासा वेगळा येतो आणि तो कसा येतो बघूया आपण. हा 0 हा इथून आणि हा इकडे इन्फिनिटीकडे आहे, त्यामुळे ही π/2 ची लाईन आहे तिला टच न करता हा कर्व असा येतो, म्हणजे तुटतो तिथे तो कर्व थोडक्यात. आणि इथे पण -π/2 ची लाईन टच नाही करत आणि इथे आपण एरो दाखवणार आहोत, कारण हा जाणार आहे इन्फिनिटीकडे आणि हा जाणार आहे इकडे इन्फिनिटीकडे. कुठेही हा येऊन π/2 ला टच होत नाही, कारण π/2 ची अशी फिक्स व्हॅल्यूज येत नाही, -π/2 पण नाही आणि π/2 पण नाही. त्यामुळे हा जो टॅनचा ग्राफ आहे तो असा येतो. नीट आता आपण असं दिसेल. हा झाला टॅनचा ग्राफ अशा पद्धतीने, जो इथे π/2 ला पण टच करत नाही, -π/2 ला म्हणजे ब्रेक होतो, तिथे ब्रेक होते ही अशी वेव्ह किंवा असा इन्फायनाइट कर्व अशा पद्धतीने जात नाही कंटिन्युअसली की सगळ्या व्हॅल्यूज मधनं गेला, असं होत नाही टॅनचं. मग हा ग्राफ इथेच संपला का? मग पुढच्या व्हॅल्यूज कशा प्लॉट करायच्या? तर पुढचा जो इंटरवल असतो, म्हणजे π/2 झालं तर नंतर काय म्हणतो आपण 3π/2, सॉरी पाय ही व्हॅल्यू घेतो, नंतर 3π/2, मग 2π. मग तिथे कसे प्लॉट करायचे? तिथे पुन्हा पुढचा एक कर्व येणार आहे आणि जसा -π/2 to π/2 मध्ये अशा पद्धतीने कर्व आला, बघितलं तर असा आलाय कर्व, असा जसा कर्व आला तसा पुढच्या सगळ्या इंटरवल मध्ये पण तसेच येणार. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा इन्फायनाइट व्हॅल्यू होते π/2 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये, जेव्हा जेव्हा इन्फायनाइट व्हॅल्यू होते तेव्हा तेव्हा हा कर्व ब्रेक होतो, कंटिन्युअस होत नाही. आता त्याला डिस्कंटिन्युअस किंवा कंटिन्युअस फंक्शन वगैरे हे कन्सेप्ट पुन्हा म्हटलं तसं पुढे कधीतरी डेरिव्हेटिव्ह वगैरे या चॅप्टर मध्ये येतील. तर tan x चं काय होतं की कंटिन्युअस कर्व येत नाही. साधारण अंदाज येण्यासाठी सांगते की xy प्लेन असेल, समजा इथे π/2 इथे -π/2 आहे, तर हा π/2 to -π/2 हा असा येतो आणि असा जातो. पुढच्या इंटरवलला पुन्हा तसाच जाऊ, असा येऊ, असा जातो, पुन्हा त्याच्या पुढच्या इंटरवलला असा जातो, पुन्हा पुढच्या इंटरवलला या अशा पद्धतीने त्याचे कर्व येत राहतात. म्हणजे हे ह्याला जॉईन नाहीये, हे ह्याला जॉईन नाही, हे इथे डिस्कनेक्ट झालं, तसा डिस्कनेक्टेड असा तो ग्राफ येतो टॅनसाठी. सो आपण साईन, कॉस आणि टॅनचे ग्राफ बघितले. साईन आणि कॉसच्या तर वेव्ह होत्या ते कुठेही डिस्कनेक्ट होत नाही, ते इन्फिनिटीपर्यंत कंटिन्युअसली जात राहतात. टॅनचं मात्र तसं नाही, टॅनचा कसा होतो ब्रेक होत होत असा तो ग्राफ असतो. धन्यवाद.